नमस्कार मंडळी. मी डॉक्टर समीर दातार. सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजे आपल्या कालगणनेतला पहिला दिवस. शक नावाचा एक परकीय राजा भारतावर पूर्वी राज्य करत होता आणि जनतेला त्रास देत होता, अत्याचार करीत होता. त्याच वेळेला शालिवाहन नावाचा एक राजा होता. जनतेच्या सांगण्यावरून शालिवाहन राजानं शक राजाचा पराभव केला आणि खुश होऊन जनतेनं कालगणनेची सुरुवात केली शालिवाहनच्या नावाने. पण शालिवाहन राजा मनाने एवढा मोठा होता की तो म्हणला की नुसतं माझं नाव देऊ नका, तर शालिवाहन शक असं त्याला नाव द्या. म्हणून शालिवाहन शक नावाने कालगणना सुरू झाली आणि तो पहिला दिवस म्हणजे चैत्र प्रतिपदा म्हणजे आजचा, त्याला नववर्ष दिन किंवा वर्ष प्रतिपदा, गुढीपाडवा असंही म्हणतात. छेदी प्रदेशामध्ये वसू नावाचा एक राजा होता, ज्यांनी राज्य संपल्यानंतर तपश्चर्येला वनवासात तो गेला. वनवासात गेल्यानंतर त्याच्या तपश्चर्येवर खुश होऊन इंद्रादी देवांनी त्याचा निर्णय घेतला की हा एकमेव माणूस पृथ्वीवरती राज्य करायला योग्य आहे. म्हणून त्याला वैजयंतीची माळ आणि एक वेळूची काठी हातात दिली आणि सांगितलं की हे जोपर्यंत तुझ्याकडे आहे तोपर्यंत तुझा कोणीही पराभव करणार नाही. त्यांनी त्या वेळूच्या काठीला हार घातले, गंध लावली, पुष्प अर्पित केले आणि त्यालाच आपण आज गुढी म्हणतो. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा जेव्हा रावणावर मात केली आणि सर्वजण अयोध्येत परतले, तो दिवसही चैत्र प्रतिपदा. त्यावेळेला अयोध्येमध्ये सुद्धा गुढ्या आणि तोरण पताका उभारून सर्वांचं स्वागत केलं गेलं होतं. तर अशी ही गुढीपाडव्याबद्दलची गोष्ट. मी वर्षभरामध्ये आपले व्रतवैकल्य आणि आपले सण यांच्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी आपणासमोर आणणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि लवकरच भेटूया पुढच्या सणाला. जय हिंद.